आणि गेली 55 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला हिंद केसरी मारुती माने असतील, हिंद केसरी गणपत आंधळकर आबा असतील, त्यानंतर हेवी गटात कोणी मिळेल आणला असेल तर ते मी 55 वर्षांनंतर आपल्या महाराष्ट्राला आणून मला तो क्षण जाणायचे ज्यावेळेस पंचांनी सांगितलं की तुम्ही पराभूत झालेला आहे, त्यावेळेस मनात काय चालू होतं? कारण कसं आहे, बऱ्याचशा लोकांच्या अपेक्षा होती की नाही ह्या वर्षी 3 वेळा तुम्ही पोहोचणार महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत, पण त्याच्यानंतर कृत्य झालं तुमच्याकडून, ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, त्याच्याविषयी आता तुम्हाला खेद वाटतोय का? कारण खेळ भावना कुठंतरी आपण मोडली असं एक वाटतंय का आता? तर आत्ताच्या स्थितीला खूप दिवस झाले या गोष्टीला. संघटनेचे 2-2 वाद चालू आहे, 2-2 स्पर्धा चालू आहेत. मुलांनी ह्या स्पर्धेला खेळायचं किंवा ह्या स्पर्धेला खेळायचं, मुलं कन्फ्यूज होतात, खेळाडू कन्फ्यूज होतात. खेळाडूंची वर्षाची मेहनत असते. तुम्ही ह्या स्पर्धेला खेळले तर की दुसऱ्या स्पर्धेला खेळले तर तुमच्यावर बंदी, मग तुम्ही हे का करताय? तुम्ही तुमच्या संघटनेचे जो वाद आहे ना तो पहिला तुम्ही क्लिअर करा ना, आणि कोणती संघटना अधिकृत हे तुम्ही एक ठामपणे निश्चित करा आणि त्यावर मग तुम्ही निर्णय घ्या ना. आता तुम्ही उल्लेख केला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक आवाहन केलं आहे दोन्ही पैलवानांना, पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि तुम्हाला, की फेर कुस्ती घेऊ. तर तुम्ही तयार आहे का त्या फेर कुस्तीसाठी? हा, त्या कुस्तीसाठी तयारच आहे 100%. आणि कुस्ती ही खेळ आहे, खेळात हारजीत होत असते. एका विजयाने कधी हुरळून जायचं नसतं आणि पराभवाने कधी खचून जायचं नसतं. ज्यावेळेस असं काय घडतं त्यावेळेस मानसिकतेत काय म्हणजे बदल होतो? कारण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणत होते की मला आत्महत्या करण्याचा विचार येत होता. तर हे सगळं झाल्यानंतर मानसिकता काय होते तुमची? तर आता पुढं काय तुमचं पुढचं काय नियोजन आहे? मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. ज्या विषयाची चर्चा महाराष्ट्रभर चालू आहे, अर्थातच जे महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं आणि ज्या मल्लाची चर्चा संबंध भारतभर चालू आहे, असे मल्ल आपल्याबरोबर आहेत. पैलवान शिवराज राक्षे. बऱ्याचशा गोष्टी आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. आता काय नाश्ता वगैरे झाला की? हो, नाश्ता बिष्टा झालेला सर्व. लगेच व्यायामाला सुरुवात? व्यायाम सकाळीच झालेला आहे पहाटेच. किती मारलात सपाट्या वगैरे? आज रनिंग होती आणि सपाट्या 700-800 सपाट्या झाल्या. 700-800. बर. किती साधारण खर्च येतोय महिन्याला? एका सर्वसाधारण आता आमच्या ओपन सारख्या पैलवानाला कमीत कमी 40-50 हजार रुपये महिन्याला खर्च येतो आणि सर्वसाधारण मल्लाला बघितले तर 20-25 हजार रुपये खर्च असतो. बापरे, मोठा खर्च आहे. म्हणजे काही काहींचं मानधन आहे तेवढा खर्च आहे नुसता खाण्यापिण्याचा? हो, पैलवानाचा खाण्यापिण्याचा खर्च. होय. घरची काय परिस्थिती आहे तुमची? घरी काय शेतीच, आई वडील शेती करतात, भाऊ आहे मोठा, आणि शेतीला आपला जोड व्यवसाय म्हणून आपला दूध धंदा आहे, गाई आहे, म्हशी आहे. किती वर्ष ह्या तालमीत आहात तुम्ही? त्या तालमीत माझं 12वे वर्ष चालू आहे. 12 वर्ष चालू आहे. बर. थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेतली. आणि कितव्या वर्षापासून तुम्ही चालू केलेलं आहे? मी आता 8वीला असताना पहिल्यांदा स्टार्ट केली. तसं लहानपणापासूनच आवड होती. वडिलांसोबत लहानपणी जायचं गावात तिथल्या तालमीमध्ये, आणि त्या ठिकाणी आपलं व्यायाम हेच करायचं आणि कुस्तीचे हळूहळू धडे शिकत होतो तिथे. धडे शिकत गेलो. म्हणजे पहिले गुरु वडीलच. बर. त्याच्यानंतर ह्या तालमीत आला आणि मला वाटतं तुमच्या करिअर मधलं बऱ्याचशा लोकांना महाराष्ट्र केसरी म्हणून सुपरिचित आहात तुम्ही. सगळ्यात मोठं सिनियर नॅशनलचं गोल्ड मेडल. हो, सिनियर नॅशनल. आता ही स्पर्धा म्हणजे आपली इंडियातली मानांकित 1 नंबरची स्पर्धा आहे. ज्या ठिकाणी नंबर सिनियर नॅशनलला बसला तर आपली वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, एशियन गेम्स असेल किंवा दुसऱ्या स्पर्धे ठिकाणी आपल्याला म्हणजे निवडसाठी आपल्याला चान्स भेटतो त्या ठिकाणी सिनियर नॅशनल. आणि गेली 55 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला हिंद केसरी मारुती माने असतील, हिंद केसरी गणपत आंधळकर आबा असतील, त्यानंतर हेवी गटात कोणी मिळेल आणला असेल तर ते मी 55 वर्षांनंतर आपल्या महाराष्ट्राला आणून दिले. मित्रांनो, हे 55 वर्षानंतर महाराष्ट्रात मिडल येते त्याचं कौतुक खूप केलं पाहिजे, पण आपल्याकडे कौतुक महाराष्ट्र केसरी जाणवतं. काय सांगत? आता आपल्या महाराष्ट्रात म्हणजे एक मानांकित जी म्हणजे परंपरेची स्पर्धा आहे ती महाराष्ट्र केसरी आहे.
आणि आता बरेच आता त्या महाराष्ट्र केसरी 67 वर्ष झालेली आहेत, जी आपल्या स्वर्गवासी आपले मोळ असतील त्यांच्या रूपाने कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि त्यापासूनच मग कुस्तीच्या महाराष्ट्र केसरीची या ठिकाणी सुरुवात चालू झाली. बर, आता त्याच महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेकडे येऊया. बऱ्याचशा गोष्टी झाल्या, काय झालं हे तुम्ही अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे. मला तो क्षण जाणायचे ज्यावेळेस पंचांनी सांगितलं की तुम्ही पराभूत झालेला आहे, त्यावेळेस मनात काय चालू होतं? कारण कसं आहे, बऱ्याचशा लोकांच्या अपेक्षा होती की नाही ह्या वर्षी 3 वेळा तुम्ही पोहोचणार महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत. माझी या ठिकाणी त्या ठिकाणी एकच भावना होती की तुम्ही जो डागडाव आहे त्या ठिकाणी 4 पॉईंट दिलेले आहेत ना, 4 पॉईंट राहू द्या, पण कुस्ती बॉयफॉल झालेली नव्हती. दोन्ही कांदे माझे काय टिकलेले नव्हते आणि त्या ठिकाणी अख्ख्या जनतेने पण पाहिलेले आहे, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले, आणि जे कुस्तीतले जाणकार आहेत त्यांनाही त्या कुस्तीविषयी माहिती. आणि मी पंचांकडे वारंवार विनंती करत होतो की बाबा तुम्ही तो रिमूव्ह चेक करा आणि त्यानुसार मग तुम्ही निर्णय द्या. जर रिमूव्ह मध्ये जर दिसत असेल की माझे दोन्ही खांदे टेकले असेल तर मी मान्य आहे की हार पत्करायला. जर त्या तसे जर झालं नसेल तर पुन्हा खडी कुस्ती लावा तुम्ही ना, असं त्या ठिकाणी माझं म्हणणं होतं. परंतु पंचांनी त्या ठिकाणी वारंवार टाळाटाळ केली, आमचं काय ऐकलं गेलं नाही त्या ठिकाणी, आणि त्यानुसार मग हे घडलं सगळं. पण तुम्ही ज्यावेळेस हे सगळं घडत होतं, तुम्ही पंचांच्या व्यतिरिक्त तिथं जे काय काय ज्येष्ठ मंडळी होते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का? संघटनेचे जे सरचिटणीस असतील, अध्यक्ष संघटनेचे असतील, किंवा जे ज्युरीमध्ये मेन होते जे रिमूव्ह बघण्यासाठी, त्यांच्याकडे मी वारंवार विनंती केली, परंतु जे ते हातवरच करत होते की आमचा काय संबंध नाही. संबंध नाही असं कसं मानता तुम्ही? संघटनेचे सरचिटणीस आहे, तुम्हाला अधिकार आहे, किंवा तुम्ही ज्या कमिटीवर बसलेले पंचांच्या त्याचे जर तुम्ही मेन आहे तर तुम्हाला अधिकार आहे ना तो जाब विचारायचा. बर, पण त्याच्यानंतर कृत्य झालं तुमच्याकडून, ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, त्याच्याविषयी आता तुम्हाला खेद वाटतोय का? कारण खेळ भावना कुठंतरी आपण मोडली असं एक वाटतंय का आत्ता? तर त्या आत्ताच्या स्थितीला खूप दिवस झाले या गोष्टीला म्हणून नाही, जो निर्णय तो आता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे, अन्याय जर कोणा होत असेल तर त्या अन्यायाला वेळीच आळा घातला पाहिजे. आपण जर आज प्रत्येक घरातनं सर्वसाधारण कुटुंबातनं खेळाडू आहे, आज माझ्यावर अन्याय झालाय. 2009 साली चंद्रहार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांवर अन्याय झाला, त्यांनी आज या ठिकाणी बोलून दाखवलं. जर असं वारंवार जर अन्याय जर मुलांवर होत गेले, आता येणाऱ्या पुढीला जर मग असे जर अन्याय होत गेले तर या ठिकाणी मुलांचं नुकसान आहे ना. पंच त्यांच्या फक्त येतात तेवढं पुरतं आणि ते त्यांचा जो निकाल आहे तो स्पष्ट करतात. आता याच्या आधी कितीतरी 95 गुन्हा पण दाखल झालेले आहे, त्यांच्यावर बंदी बी घातलेली, तातडीचे लगेच निर्णय घेतलेले आले त्यांच्यात. मग आताच्या ह्या स्पर्धेच्या पंचांवर का तुम्ही तातडीचे निर्णय नाही घेतले? तुमच्या 3 वर्षाची बंदी आणली संघटनेनं, तर आता पुढं काय, कशा पद्धतीनं त्याला सामोरं जाणार आहे, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करणार आहे? आता चालू आहे, आता कोर्टामध्ये दाद मागणार आहे याविषयी सर्व आपण त्या ठिकाणी रीतसर प्रयत्न चालू आहेत आपले. आणि जी आता ही बंदी माझ्यावर घातलेली आहे किंवा महेंद्र असेल आणि इतर खेळाडू असतील त्यांच्यावर बऱ्याच मला बंदी, हे एक तुम्ही जाणून बुजून चुकीचं राजकारण करता. या ठिकाणी हा खेळ आहे, खेळाला खेळा ठिकाणी पाहिलं पाहिजे. तुम्ही उगाच पहिलवानांवर बंदी घातली. आता काल हिंदू गर्जना केसरी स्पर्धा होती, आता काका पवार तालमीतले कमीत कमी 16 ते 17 मुलं त्या ठिकाणी स्पर्धेसाठी ठिकाणी गेले होते. आज त्या स्पर्धेला महेंद्रला खेळून नाही दिलं, त्यामुळे आज सर्व पहिलवानांनी माघार घेतली. आज त्या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू नाहीत. तुमच्या एका पंचाच्या निर्णयाच्या चुकीमुळे जर असं पहिलवानांचं नुकसान होत असेल तर ही चुकीची घटना आहे. आणि ती स्पर्धा पण म्हणजे संयोजकांनी म्हणजे ती हे घेतलेली स्पर्धा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय अडचण आहे पहिलवानांना न खेळून देण्यासाठी? या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जे क्रीडा रसिक आहेत, बंदीचा फेरविचार व्हावा आणि बंदी उठवली जावी. आता ते शेवटी सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. पण मला हे सांगा ना, आता तुम्ही एक मुद्दा मांडला, अतिशय गंभीर मुद्दा आहे की खेळात राजकारण घुसलंय.
कधी तुम्हाला जाणवतं की राजकारण घुसले, कशा पद्धतीनं सगळं होतंय, हे कधी जाणवलं, कुठल्या गोष्टीवरून जाणवलं? आता संघटनेचे दोन वाद चालू आहे, दोन स्पर्धा चालू आहेत. मुलांनी ह्या स्पर्धेला खेळायचं किंवा ह्या स्पर्धेला खेळायचं, मुलं कन्फ्यूज होतात, खेळाडू कन्फ्यूज होत आहेत. खेळाडूंची वर्षाची मेहनत असते. तुम्ही ह्या स्पर्धेला खेळले तर की दुसऱ्या स्पर्धेला खेळले तर तुमच्यावर बंदी. मग तुम्ही हे का करताय? तुम्ही तुमच्यातल्या संघटनेचे जो वाद आहे ना तो पहिला तुम्ही क्लिअर करा ना, आणि कोणती संघटना अधिकृत हे तुम्ही एक ठामपणे निश्चित करा, आणि त्यावर मग तुम्ही निर्णय घ्या ना. यामध्ये खेळाडूंचं तुम्ही नुकसान करू नका. बरोबर. खेळाडू हा प्रत्येक गरीब कुटुंबातला खेळाडू आहे. आज महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत. आज पाहिलं गेलं तर प्रत्येकाची ही कौटुंबिक परिस्थिती आर्थिक दृष्ट्या नाजूक आहेत, आणि आज त्यातनं आई वडील जर पोटाला चिमटा काढून जर एखाद्या पैलवान घडवत असेल आणि त्यात तुम्ही जर पैलवानाचं नुकसान करत असेल तर या ठिकाणी खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातली. बरोबर. मी असं म्हणेन, आणि हे संघटनेतले दोन्ही संघटनेतील जे पदाधिकारी आहेत ते पैलवानच आहेत, ह्या खेळाशी संबंधित आहेत. तर एका खेळाडूचं काय आयुष्य असतं ते सगळ्यांना माहिती आहे. तर माझी नम्र विनंती, काहीतरी राजकीय हस्तक्षेप करून संघटना एक व्हावी, आणि खेळाडूच्या दृष्टीनं एकच संघटना असावी. कारण दोन संघटना म्हटलं की ह्या संघटनेचा तो त्या संघटनेचा, असं खेळाडू बी गटबाजी व्हायला लागली का? खेळाडूंमध्ये तर अजून तसं काय अजून निदर्शन आलं. खेळाडू एक आपल्या खेळाडू रीतीने खेळत असतो. खेळाडूला फक्त आपल्या खेळाशी मतलब असतो. जे आपल्या लाल मातीने आपल्याला आयुष्यभर घडवलेले, त्या लाल मातीची आपल्याला आयुष्यभर सेवा करायची, आणि या लाल मातीने आपल्यासाठी खूप दिले. त्यामुळे खेळाडू फक्त आपल्या खेळाडूचा फोकस एकच असतो की आपल्याला कुस्ती खेळायची. बाकीचं खेळाडूंचा याच्यात काही दुसरा उद्देश नसतो. जी आपण वर्षभर केलेली मेहनत आहे ते आपल्याला फक्त आपल्या खेळातून आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची असते. हेच खेळाडूचं म्हणजे धोरण असतं. आता तुम्ही उल्लेख केला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक आवाहन केलं आहे दोन्ही पैलवानांना, म्हणजे पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि तुम्हाला, की फेर कुस्ती घेऊ. तर तुम्ही तयार आहे का त्या फेर कुस्तीसाठी? हा, त्या कुस्तीसाठी तयारच आहे 100%. आणि कुस्ती ही खेळ आहे, खेळात हारजीत होत असते. एका विजयाने कधी हुरळून जायचं नसतं आणि पराभवाने कधी खचून जायचं नसतं. बरोबर. कारण खेळ आहे, ही कुस्ती ही दोन पायाची भिंत आहे. यामध्ये एक जिंकणारा असतो आणि एक हारणारा असतो. परंतु हे तुमच्या पंचांच्या ज्या घाणेरड्या कृत्यामुळं, ह्या पंचांच्या एक चुकीच्या निर्णयामुळे जो पैलवानांवर जे म्हणजे अन्याय होतो हे कुठेतरी थांबला गेला पाहिजे. एवढीच फक्त माझी या ठिकाणी सांगायची म्हणजे तुम्हाला भावना आहे. कारण आज प्रत्येक खेळातील खेळाडू हा गरीब कुटुंबातून आलेला असतो. आज ही माझ्यावर वेळ आली. येणाऱ्या भविष्य काळात जर एका सर्वसाधारण मुलावर जर असा अन्याय झाला तर तो कोणाकडे न्याय मागणार आहे? बर. कारण ह्या जोडीलाच प्रश्न तुम्ही हे सांगा क्लिअर मोकळेपणा, तुम्ही एवढ्या स्पर्धा खेळा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. तर ज्यावेळेस असं काय घडतं त्यावेळेस मानसिकतेत काय म्हणजे बदल होतो? कारण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणत होते की मला आत्महत्या करण्याचा विचार येत होता. तर हे सगळं झाल्यानंतर मानसिकता काय होते तुमची? मानसिकता थोडी डिस्टर्ब माणूस होतोच. कारण आज आपण या ठिकाणी त्या पदापर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट मेहनत घेतलेली असते. आई वडिलांचं या ठिकाणी कष्ट असतं, गुरुजनांचं कष्ट असतं, जनतेचा आपल्यावर आशीर्वाद असतो, जनतेचं प्रेम असतं आपल्यावरती. ह्या गोष्टींशिवाय काय पैलवान घडू शकत नाही. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी जर चुकीचा निर्णय देत असाल आणि अशा जर चुक्या तुमच्याकडून वारंवार होत असाल तर त्याला तुम्ही वेळोवेळी अन्याय विरुद्ध तुम्ही जर वेळोवेळी आवाज नाही उठवला तर हे कुठेतरी दाबलं गेलं जाणार आहे. संघटना आता जी संघटनेच्या आता ज्या पदाधिकारी आहेत त्यांनी पण पंचावन्न काहीतरी ठोसपणे कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळात कोणत्याही मल्लावर अन्याय होता कामा नये. आणि जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी त्याला वेळीचा आळा घालणं गरजेचं आहे. आता जे ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाली पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्याशी झालं का बोलणं? झाल्यानंतर म्हणजे शुभेच्छा वगैरे दिल्या का, कोऑर्डिनेट केलं का? थोडं काय अजून बोलणं तसंच काय आमचं झालेलं नाही दोघांचं. तर ह्या जोडीला एक प्रश्न सांगा. आता हे सगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते आणि तुम्ही जाणीवपूर्वक सांगा, बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं येते की जी कुस्तीची लोकप्रियता आहे ती घटली आहे. बैलगाड्यासारखा खेळ येतोय, त्याच्यानंतर अजून ग्रामीण भागात भरपूर गोष्टी चालू आहेत.
पण जी लोकप्रियता पहिली कुस्तीला होती ती लोकप्रियता घटली, तुमचं काय निरीक्षण आहे? बघितलं गेलं तर आपले दोन्ही खेळ आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे एक परंपरेचा खेळ आहे, एक जुन्या काळापासून आलेली आपली जी संस्कृती महाराष्ट्राची. तर या महाराष्ट्राला एक बैलगाड्याचा किंवा पैलवानकीचा एक म्हणजे छंद आहे जुन्या काळापासून. परंतु आता आज या ठिकाणी असे जर पंचांचे जर चुकीचे निर्णय होत असेल, जनता जनार्दनाला जर डोळ्यांनी जर दिसत असेल, तर येणाऱ्या भविष्य काळात याचा कुस्तीवर खूप मोठा परिणाम होईल. कारण जे आता कुस्तीवर जी ओढ लागलेली माणसांची की आम्हाला पण बाबा आमच्या मुलाला पैलवान करायचंय, आणि जर असा त्यांना अन्याय दिसत असेल पैलवानावर होणारा, तर येणाऱ्या भविष्य काळात माणूस या कुस्तीकडे जास्त वळला नाही जाऊ शकणार. आणि मी हा प्रश्न का विचारला, तुम्हाला दोन्हीही गोष्टीचा छंद आहे. महाराष्ट्र केसरी म्हणून तुम्ही तर सुपरिचित आहात, पण बैलगाडी मालक, बैलाच्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. मित्रांनो, मला आश्चर्य वाटते, ह्यांना सगळ्या अपडेट आहेत सर्व क्षेत्रातल्या बैलगाड्यात, काय झालं, कोणाची खरेदी झाली, कशा पद्धतीनं कोण आहे, सगळं माहित. काय ज्या अपप्रवृत्तीच्या गोष्टी आहेत बैलगाड्यातल्या ह्याही माहित आहेत. तर दोन्ही खेळ मातीतले आहेत आणि दोन्ही खेळाला तेवढंच महत्व दिलं पाहिजे. आणि कुस्तीला एक चांगल्या प्रकारचं जी लोकप्रियता आहे ती भेटलीच पाहिजे. कारण असं म्हणतात की अतिशय श्रीमंत असणारा व्यक्ती हा लाल मातीशी कधी कनेक्ट होत नाही. साधी तुमच्या माझ्यासारखी पोरं मातीत येत असतात आणि काहीतरी त्यांना नाव कमवायचं असतं, म्हणून ही सगळी कुस्ती खेळत असतात. पण मला हे सांगा ह्याच्या जोडीला की आपण ज्यावेळेस कुस्ती खेळत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो, तर आता पुढं काय, तुमचं पुढचं काय नियोजन आहे? आपल्याला कुस्तीने आयुष्यभर आपल्याला म्हणजे मान सन्मान दिलं ह्या लाल मातीने, आणि येणाऱ्या भविष्य काळात आपण लाल माती सेवा अशीच घडत राहणार. आणि जेणेकरून येणाऱ्या पुढील पिढीला माझ्या मोलाचं मार्गदर्शन राहणार आहे. आणि त्यासाठी मी लाल मातीची सेवा कंटिन्यू करणार आहे. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी लाल मातीची सेवा करत राहणार. कारण आज या लाल मातीने मला जेवढं दिले, भरपूर दिलेले, त्यामुळे मी त्या लाल मातीची सेवा आयुष्यभर करणार. सेवा म्हणजे काय, एखादं तालीम टाकणार आहे का, कोचिंग करणार आहे का, नवीन खेळाडूंना काय नवीन मार्गदर्शन, भविष्य काळात आता नवीन पिढीला मार्गदर्शन करणार आहे. तालीम टाकायचं झालं तर तालीम बी टाकू शकतो, पण त्या अजून काय त्यामुळे असं अजून म्हणजे निर्णय काय घेतले नाही. परंतु आपल्या परीने जेवढ्या खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करता येईल तेवढं मी करत राहणार आणि लाल मातीची सेवा करत राहणार. बरोबर. आणि जॉब वगैरे चालू आहे तुमचे? हो, जॉब चालू झालाय. हो. कसं करता जॉब आणि कुस्ती यांचं एकंदरीत दोन्ही साईड सांभाळणं खूप अवघड असतं, कसं करताय तुम्ही? आता ते थोडं मॅनेज करावं लागतं जरा. दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनात जर काहीतरी साध्य करायचं असेल तर माणसाच्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. आणि प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच. बरोबर. संघर्षाशिवाय मजा नसते जीवनाला. आणि जर सहजासहजी काही देव देत नाही. काय म्हणतात त्याला, देवाला पण दगडाला पण टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच या ठिकाणी आपलं पैलवानकीचं आहे किंवा माणसाचं आहे आपलं. त्यामुळं असं काही समजू नका. त्यामुळे फक्त कष्ट करत राहा आणि आपली सर्वांची नीतिमत्ता एक साफ असली पाहिजे प्रत्येकाविषयी. आपल्याला देव काहीच कमी पडून देणार नाही. आता जे तरुण मुलं आहेत आणि त्यांना सुरुवात करायची कुस्तीची, कशी करावी सुरुवात? शून्यापासून करायची सुरुवात, कारण तुमच्याकडे बघून प्रतिष्ठा आहे इथं, थोडे तुम्ही टेलिव्हिजनला दिसता, तर काय जे ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना बनायचं असतं, शिवराज राक्षे बनायचे, आम्हाला काय केलं पाहिजे, सुरुवात कशी काय केली पाहिजे? घरातनं कुस्तीची आवड पाहिजे, मनापासून आपल्याला त्या कुस्तीचा आस असली पाहिजे. आणि जेणेकरून आपल्याला कष्ट करण्याची आपल्यात हिंमत पाहिजे. कुस्ती असा खेळ आहे की त्याला म्हणजे इथं मारावंच लागतं, कष्ट करावंच लागतात आपल्याला. त्यामुळं लहानपणापासून आपल्याला त्याची आवड पाहिजे कष्ट करण्याची. आणि एक म्हणजे महत्वाचं, आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात याची जाण प्रत्येक मुलाला असली पाहिजे. जेणेकरून त्यांचे कष्ट बघून आपल्याला इथं कष्ट करण्याची म्हणजे ताकद आली पाहिजे. नाहीतर आई वडील तिकडे कष्ट करतात आणि आपण इकडे उगाच टाइमपास करू, असं चालत नाही या ठिकाणी. कारण ते आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात, त्याकरता आपल्याला पण या ठिकाणी रक्ताचं पाणीच करावं लागतं. शेवटचा प्रश्न घेतो आणि मुलाखत थांबवतो.
सगळं झालं, यश बघितलं, अपयश बघितलं. अपयशानं काय शिकवलंय तुम्हाला आयुष्य? मग अशी तुम्हाला सांगितलं, एका विजयाने कधी हुरळून जायचं नसतं आणि अपयशाने कधी खचून जायचं नसतं. पुन्हा नव्याने एक जीभ घ्यायची असती आणि ज्याच्यात कष्ट करायची हिंमत आणत असेल तर तो परत पुनरावृत्ती करू शकतो. आणि शेवट म्हणजे सांगण्याचं एक तात्पर्य या ठिकाणी कष्ट हेच आपलं भांडवल आहे. वा, आणि तेच तुमच्याकडं मोठ्या प्रमाणावर आहे. असंच त्या भांडवलाचं चीज करा आणि अनेक ठिकाणी चमकत राहा. नावात शेर शिवराज काय कायनी म्हटलं, काय सांगा? अनेक सोशल मीडियातून चाललंय शेर शिवराज. आता मी काय म्हणजे ते ही तुलना नाही करू शकत. छत्रपती मी सांगितलं ना, आपल्या छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपल्या महाराष्ट्र आहे. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की पहिल्यापासून की कष्ट करत राहावा. आणि आता महाराजांनी या ठिकाणी आपण बघितलेलं असेल ना, महाराजांचा इतिहास कसा आहे. त्यांनी किती गोष्टींना सामर्थ्य म्हणजे स्वतः जाऊन किती गोष्टी त्यांनी केलेल्या आहे, ते काय आपल्याला सांगायची गरज नाही. चला मित्रांनो, एक प्रयत्न होता यांची भूमिका जाणण्याची आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. जो खेदनीय प्रकार झाला हा सगळा एकंदरीत महाराष्ट्राचा लाडका खेळ कुस्ती आणि महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत, तर असा प्रकार होऊ नये आणि त्यासाठी सर्व कुस्ती शौकीनांनी त्याच्यानंतर संघटनांनी एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्राची कुस्ती कशी टिकेल आणि कशी वाढेल याकडे प्रयत्न केला पाहिजे.